हॅलो. खरं तर जीव गुंतत जातो आणि त्यानंतर तू असा जवळी राहा अशा आशयाची गाणी म्हटली जातात. मनातले रंग वेगवेगळ्या छटा दाखवायला चालू करतात आणि त्यानंतर तुझ्यावर रागावणं हा तुला आठवण्याचा एक बहाणा आहे. तुझ्यावर रागावणं हा तुला आठवण्याचा एक बहाणा आहे. तू आलीस की तो जातो तसा माझा राग अगदी शहाणा आहे. अशा विविध प्रकारे शहाण्या रागाचं वर्णन केलं जातं. आणि पूर्वीच्या काळची एक गंमत मला या पुढच्या गीतापूर्वी सांगायची आहे की पूर्वीचा काळ जो होता तेव्हा कसं होतं की एक डबी असायची कुंकवाची आणि त्या कुंकवाच्या डबीमधून या सगळ्या स्त्रिया, यांना माहिती असेल, खास करून एक आजीबाई तिकडे बसलेल्या आहेत, त्यांना जरूर माहिती असेल की त्या पहिल्या बोटावर कुंकू घेतलं जायचं, भाळावर छान गोल चंद्रमा लावला जायचा. आजकालच्या नवीन जमान्याच्या पोरी आहेत त्यामुळे कसं झटपट पाकिटामधून टिकली काढली, मॅचिंग टिकली लावली का लगेच आपल्या ऑफिसला निघून जातात. तर या टिकलीची आणि तुमच्याकडे बोट दाखवली संपदा त्यांनी, तर या टिकलीची आणि कुंकवाची एक गंमत सांगतो. जेव्हा प्रेम होतं तेव्हा की ती त्याला असं म्हणते की टिकली बरी पडते तुझ्याकडे येताना, टिकली बरी पडते तुझ्याकडे येताना, कारण विस्कटायची भीती नसते तुझ्याकडून जाताना. तर तो तिला काय म्हणतो त्याचंही उत्तर जरा ऐकून घ्या. तो तिला असं म्हणतो की अगं टिकलीपेक्षा तुझं कुंकूच मला अधिक भावायचं, टिकलीपेक्षा तुझं कुंकूच मला अधिक भावायचं, कारण येता जाता प्रीतीच्या खुणा अंगभर सोडून जायचं, येता जाता प्रीतीच्या खुणा अंगभर सोडून जायचं. वेगळ्या आशयाच्या खुणा आहेत आणि वेगळ्या चंदेरी अशा खुणा आहेत. ऐकूया या पुढच्या गीतातनं सुंदरसं गीत, अर्थात तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं शारद सुंदर चंदेरी राती सादर करतील संपदा. शारद सुंदर चंदेरी राती, ला ला शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नात झुलत झुलत थंडया हवेत घेऊन गवेत साजळं झुलत मला. शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नात झुलत झुलत थंडया हवेत घेऊन गवेत साजळं झुलत मला. साजराने
मी सांडेल पाठी तुझ्याच साठी सगळी सोयरे मी सांडेल पाठी शारद सुंदर चंदेरी रात्री स्वप्नात झुलत झुलत थंडया हवेत घेऊन गवेत साजळा झुलत मला ला 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 अला 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 ला 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 अला अला सायंकाळची वेळ आणि त्यानंतर शारद सुंदर चंदेरी अशी रात. खरं तर तिच्याशी बोलताना आणि नवीन नवलाई जर असेल तर थोडा वेळ जरा जास्त लागतो. म्हणून तुझे गाव अन सांज झाली असावी, तुझे गाव अन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी. खरं तर अशीच भ्रमंती व्हायला पाहिजे. आणि तिच्याकडून जेव्हा होकार येतो, त्याच्याकडून जेव्हा होकार येतो, तेव्हा प्रेमाचा विषय बोलत असताना तशी गोष्ट पुराणी नव्हे, तशी गोष्ट पुराणी नव्हे, खुळ्या पाखरांची ही कहाणी नव्हे, तरी पारध्याला कसा दोष द्यावा, कारण शिकारी विना जिंदगानी नव्हे, शिकारी विना जिंदगानी नव्हे. म्हणून एक वेगळी शिकार, एक वेगळी जिंदगानी आणि एक वेगळा निशाणा ऐकूया या पुढच्या गीतातून. निशाणा